हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस इंटरसेक्ट ॲट पॉईंट डी. आपल्याला फिगरमध्ये एम एन आणि आर एस हे दोन कॉर्ड्स दिले आहेत आणि हे दोन कॉर्ड काय होतात, सर्कलमध्ये काय होतात, इंटरनली इंटरसेक्ट होत आहेत ॲट पॉईंट डी. डी या पॉईंटमध्ये काय होतात, इंटरनली इंटरसेक्ट होत आहेत. आता इफ आर डी इज इक्वल्स टू 15. आर डी किती दिलेला आहे पहा, आपल्याला 15 दिलेला आहे. डी एस इज इक्वल्स टू 4. डी एसची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. एम डी इज इक्वल्स टू 8. एम डीची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. अँड फाइंड डी एन. आणि आपल्याला हे डी एनची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. पहिला आपण काय करू, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ. आता इथे काय सांगितलेलं आहे, एम एन हा कॉर्ड आणि आर एस हा कॉर्ड, हे दोन कॉर्ड सर्कलमध्ये काय इंटरनली इंटरसेक्ट होत आहेत ॲट पॉईंट डीमध्ये. आता मग आपण इथे काय थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्स यूज करू शकतो. काय थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्स पहा. आता हा आर एस कॉर्ड आहे. या आर एस कॉर्डचे काय झालेले आहेत, हे इंटरसेक्ट झाल्यामुळं दोन सेगमेंट तयार झालेले आहेत, आर डी आणि डी एस. मग आर डी इंटू डी एस यांचं मल्टिप्लिकेशन हे काय असेल, दुसऱ्या कॉर्डचे दोन सेगमेंट तयार झाले आहेत त्याच्याबरोबर असेल, एम डी इंटू डी एन. म्हणजेच थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स काय आहे, आर डी इंटू डी एस इज इक्वल्स टू एम डी इंटू डी एन. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय दिलं आहे पहा, आर डी इज इक्वल्स टू 15, डी एस इज इक्वल्स टू 4, एम डी इज इक्वल्स टू 8. एम डी इज इक्वल्स टू 8 आणि आपल्याला डी एनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता सोल्युशन लिहू आपण. सोल्युशन लिहू. इन फिगर एम एन अँड कॉर्ड आर एस इंटरसेक्ट इंटरनली ॲट पॉईंट डी. कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस intersect internally at point D. हे काय आपल्याला गिवन आहे. रिझन घेऊ आपण गिवन. देअरफॉर काय लिहू शकतो का आपण, एम डी इंटू डी एन इज इक्वल्स टू आर डी इंटू डी एस. रिझन काय पहा, थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. इथे काय झालेलं आहे, कॉर्ड्सचं डिव्हिजन झालेलं आहे. कॉर्ड्सचे काय दोन सेगमेंट तयार झालेले आहेत. एम एन या कॉर्डचे दोन सेगमेंट तयार झालेले आहेत आणि आर एस या कॉर्डचे आर डी आणि डी एस हे दोन सेगमेंट तयार झालेले आहेत. मग एम डी इंटू डी एन इज इक्वल्स टू आर डी इंटू डी एस. आणि रिझन काय येईल, थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता एम डी आपल्याला दिलेला आहे. एम डीची व्हॅल्यू किती आहे, 8 इंटू डी एन. डी एनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. डी एन इज इक्वल्स टू आर डी. आर डीची व्हॅल्यू किती आहे, 15 इंटू डी एस. डी एसची व्हॅल्यू किती आहे, 4. आता हे 8 आपण त्या साईडला घेऊ. येथे काय मल्टिप्लाय या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर डी एन इज इक्वल्स टू 15 इंटू 4 डिवाइड 8. भाग घालू आपण. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 2 1 जार 2, 2 7 जार 14, एक राहील, पॉईंट येईल, 2 5 जार 10. म्हणजेच डी एनची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 7.5 युनिट्स. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे पहा, इफ आर एस इज इक्वल्स टू 18. आता आपल्याला यासाठी काय केलेलं आहे, मी रफ फिगर काढलेलं आहे पहा. रफ फिगरमध्ये आपण लिहून घेऊ मेजर. आर एस दिलेला आहे 18. आता या फिगरमध्ये पहा, आर एस हे एवढं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 18. एम डी किती दिलेलं आहे, 9. एम डी हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 9. डी एन किती दिलेलं आहे, 8. आणि आपल्याला डी एस हे डिस्टन्स काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. आता इथे काय करू आपण, आर डी
हे डिस्टन्स काय करू आपण, आर डीची लेंथ काय करू, एक्स कन्सिडर करू. आर डीची लेंथ एक्स कन्सिडर करू. आर एसची लेंथ किती आहे, 18 आहे आणि आर डीची किती आहे, एक्स. मग आपण डी एसची लेंथ किती येईल, 18 मायनस एक्स येईल. किती येईल, 18 मायनस एक्स. आपण असं लिहू शकतो, आर डी प्लस डी एस इज इक्वल्स टू आर एस. कारण आर डी आणि एस हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत, एकाच लाईनवरती आहेत. त्यावरून आपण काय करू, डी एस किती येईल आपलं, 18 मायनस एक्स येईल. आणि आपण मग काय करू, थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू. पहा, प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. याला देऊ आपण नंबर 1, याला देऊ आपण नंबर 2. गिवन लिहून घेऊ आपण. गिवन काय आहे पहा, आर एस इज इक्वल्स टू 18. ती पहा फिगरमध्ये आर एस किती दिलेला आहे, 18. एम डी इज इक्वल्स टू, एम डी किती दिलेला आहे पहा, एम डी 9 दिलेला आहे. डी एन किती दिलेला आहे, 8. डी एन इज इक्वल्स टू 8. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डी एस फाइंड करायचं आहे. डी एस फाइंड करायचं आहे. आता आपण सोल्युशन लिहू. प्रथम काय करू आपण, हे आर डीचं जी लेंथ आहे ती काय करू, एक्स कन्सिडर करू. लेंथ ऑफ आर डी बी एक्स. आता आर डी प्लस डी एस, आर डी प्लस डी एस इज इक्वल्स टू आर एस. रिझन काय येईल, आर डी एस हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. रिझन लिहू आपण, येस तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. आता आर डी किती आहे, आर डी किती आपण कन्सिडर केलेला आहे, एक्स. म्हणजे ते काय येईल, एक्स प्लस डी एस. डी एसचं आपल्याला मेजर काढायचं आहे, डी एस. आर एस किती आहे, 18. आता हे एक्स आपण या साईडला घेऊ. देअरफॉर डी एस इज इक्वल्स टू 18 मायनस एक्स. म्हणजेच डी एसचं आपल्याला मेजर काय मिळालं, 18 मायनस एक्स. हे आपण यूज करू. आता आपण थिरम लिहून घेऊ. थिरम काय आहे आपला, एम डी इंटू डी एन इज इक्वल्स टू आर डी इंटू डी एस. थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स लिहून घेऊ आपण. पहा, एम डी इंटू डी एन, एम डी इंटू डी एन इज इक्वल्स टू आर डी इंटू डी एस. आर डी इंटू डी एस. रिझन काय येईल पहा, थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. रिझन लिहू आपण. आता एम डी आपल्याला दिलेला आहे, एम डी किती आहे, 9 इंटू डी एन. डी एन किती दिलेला आहे, 8 इज इक्वल्स टू आर डी. आर डी किती आहे, आर डी आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे, इंटू डी एस. डी एस किती मिळालं आपल्याला, 18 मायनस एक्स. आता हे आपण काय करू, सॉल्व करू. 9 8 जार किती येईल, 72. हे आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. 18 मायनस एक्स इज इक्वल्स टू काय येईल, 80 एक्सनं काय करायचं, पहिला 18ला मल्टिप्लाय करायचं. एक्स इंटू 18 काय येईल, 18 एक्स मायनस एक्स इंटू एक्स काय येईल, एक्स स्क्वेअर. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 72 इज इक्वल्स टू 18 एक्स मायनस एक्स स्क्वेअर. आता हे 18 एक्स आणि मायनस एक्स स्क्वेअर आपण या बाजूला घेऊ. 18 एक्सचा साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. आणि मायनस एक्स स्क्वेअरचा साईन मायनस आहे, ते या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळेल, एक्स स्क्वेअर मायनस 18 एक्स प्लस 72 इज इक्वल्स टू 0. कारण हे आल्यावर काय झालं, इकडं प्लस एक्स स्क्वेअर होईल. हे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 18 एक्स आणि 72चं साईन काय, प्लस. लिहून घेऊ आपण. एक्स स्क्वेअर मायनस 18 एक्स प्लस 72 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. आता आपण या 72चे काय करू, फॅक्टर पाडू. याचे 2 फॅक्टर्स असे घ्यावे लागतील ज्यांची ॲडिशन काय येईल, मायनस 18 येईल आणि मल्टिप्लिकेशन काय येईल, 72. जर आपण 12 आणि 6 घेतलं तर 12 6 जार 72. आपल्याला ॲडिशन काय पाहिजे, मायनस 18. म्हणजे या दोन्हीचं साईन काय दाबावं लागेल, मायनस मायनस. मायनस 12 मायनस 6 काय येईल, मायनस 18 येईल. आणि मायनस 12 इंटू मायनस 6 केलं तर काय येईल, प्लस 72 येईल. एक्स स्क्वेअर
आता -18xच्या ठिकाणी काय येईल, -12x -6x + 72 = 0. आता काय करू आपण, यांचे 2 ग्रुप करू. यामधून काय कॉमन येईल पहा, कॉमन काढता येईल पहा, x कॉमन काढता येईल. येथे काय राहील, x² मधून x घेतल्यानंतर x, 12x मधून आपण x घेतला कॉमन, काय राहील 12, x - 12. आता इथे मायनस, याच्यातून आपल्याला काय कॉमन काढता येईल पहा, 6 काय करता येईल आपल्याला याच्यातून कॉमन घेता येईल. 72 म्हणजेच काय येईल पहा, 12 × 6 येईल. येथे पण 6 आहे, येथे पण 6 आहे, 6 कॉमन घेऊ. आता 6x मधून आपण 6 कॉमन घेतला, येथे काय राहील x. आता येथे मायनस साईन आहे, आपण काय करायचं, ब्रॅकेटमध्ये साईन चेंज करायचं. याचं प्लस आहे, इथे काय होईल मायनस. आता 6 आपण कॉमन काढला, इथे काय राहील 12 = 0. आता कॉमन काय आहे, x - 12, x - 12 कॉमन आहे, कॉमन घेऊ आपण x - 12. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल x आणि हे -6 = 0. म्हणजेच x - 12 = 0 or x - 6 = 0. हे 12 आपण या बाजूला घेऊ, काय मिळेल आपल्याला, x = हे मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल 12 और आता हे 6 आपण या बाजूला घेऊ, याचं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, x = 6. म्हणजेच आपल्याला xच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, 12 and 6. म्हणजेच dsची व्हॅल्यू किती असेल, 12 किंवा 6 असेल. Therefore ds = 12 units or 6 units. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.